हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा दिवस आहे गुरुपुष्यमृतच्या अगोदरचा आदला दिवस म्हणजे बुधवारचा. तर बुधवारी संध्याकाळी आमच्या घरी ब्रह्मकमळ उमललेले होते आणि श्रावण महिन्याचा आता हा शेवटचाच दिवस होता. 2-3 दिवस राहिलेले आहे श्रावण संपायला. तर बघा अशा पद्धतीने एकाच पानाला 2 कळ्या आल्या होत्या आणि दोन्ही फुलं सोबतच उमलली होती. तर बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असं हे फूल दिसत आहे. आणि बरोबर 11:30 वाजलेले आहेत रात्रीचे. तर छान असे ब्रह्मकमळ मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होते की जवळजवळ 5 ते 6 ब्रह्मकमळाच्या कळ्या आलेल्या होत्या. तर त्याला 8 ते 10 दिवस लागतात ते उमलायला आणि मग त्यातून सुंदर असं फूल तयार होतं. तर यावेळेस श्रावणमध्ये तर आमच्याकडे मी 2-3 झाडं लावलेली आहेत. तर तिन्ही झाडांना 3दा यावेळेस फुलं आलेली होती. तर खूप छान वाटत होतं आणि खूप छान सुगंध येत होता. आणि रात्रीची शांतता, सगळीकडे शांत वातावरण आणि बाहेर गॅलरीमध्ये अशा पद्धतीने छान अशी फुलं उमलली होती. आता मी त्याची पूजा करून घेणार आहे. तर बघू शकता किती हवेने छान अशी फुलं डोलत आहेत आणि आतमध्ये असा महादेवाच्या पिंडीचा आकार असतो. तर आता ही तिसरी वेळ आहे फुलं उमलण्याची. तर इकडे एक झाड होतं, इकडे पण आलेलं आहे. तर भरपूर साऱ्या कळ्या आल्या होत्या आणि खूप प्रसन्न वाटतं. वर्षातून एकदाच हे फूल येत असतं. आता पुढच्या वर्षी डायरेक्ट श्रावणमध्येच हे फूल बघायला भेटेल. तर या ब्रह्मकमळाचे पौराणिक तसेच आध्यात्मिकही खूप महत्त्व आहे. तर ज्यावेळेस पार्वती काहीतरी कामानिमित्त बाहेर घरात असताना तिने आपल्या अंगाच्या मळापासून एक मूल बनवलेलं होतं. तर त्याचं नाव होतं गणेश. आणि याच गणेशाचं शिर वेगळं केलं होतं, धडा वेगळं शंकराने. तर त्यावेळेस ते जोडण्यासाठी याच काहीतरी झाडाची अशीच मदत या फुलाची घेतलेली होती असंही लिहिलेलं आहे पुराणामध्ये. तर खूप सुंदर असं हे ब्रह्मकमळ बघू शकतो या ठिकाणी. तर 2 फुलं एकाच पानाला 2 कळ्या आलेल्या होत्या आणि हे सोबतच असे छान उमललेले आहेत. तर मी आता पूजा वगैरे करून घेत आहे. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. तर म्हटलं थोडंसं 12 वाजायच्या 1-5 मिनिट अगोदर हे तोडून घेऊया आणि नंतर मग देवाला ठेवूया. तर या ठिकाणी मी आरती वगैरे करून घेत आहे. तर छान अशी आरती करून घेतली, शंकराची आरती वगैरे बोलले मी. आणि मग त्यानंतर हे फूल मी घरात आणून ठेवलेलं आहे. स्वामींच्या मंदिरात जवळ एक आणि देव्हाऱ्यात एक ठेवलेलं होतं. तर तो व्हिडिओ मला काढायचा विसरूनच गेले मी. महादेवाच्या पिंडीवर घरामध्ये माझ्याकडे पिंड आहे महादेवाची. तर तिथे एक ठेवलं होतं आणि इथे एक ठेवलं होतं आणि बाकीचे 2 झाडालाच होते. तर बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असं ब्रह्मकमळ. स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि 12ला जवळजवळ आता 15 मिनटं कमी आहेत. म्हटलं पूर्ण 12च्या टायमिंगला नको पूजा वगैरे करायला. तर अगोदरच मी 10-15 मिनटं फुलं तोडून घेतली आणि 2 फुले झाडालाच ठेवलेली आहेत आणि 2 एक इथे स्वामींच्या पुढे ठेवलेलं आहे आणि एक आतमध्ये देवघरात महादेवाची पिंडीवर ठेवलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर असं आणि खूप प्रसन्न आणि शांत असं वाटत होतं. तर आता आमची गणपतीची डेकोरेशनची पण तयारी चालू आहे. तर ते झाल्याच्यानंतर मग थोडंसं मुलाला हे असं मंदिर तयार केलेलं आहे त्यांनी. ह्या काट्या वगैरे आणल्या होत्या दुकानातून फर्निचरच्या. तर हे मंदिर तयार केलेलं आहे. तर याला नंतर कसं सजवणार आहे काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. तर आता हे तात्पुरतं आमचं चाललेलं आहे. थोडं करून घेऊ कारण बाकीची पण भरपूर सारे कामं असतात त्यामुळे वेळ भेटत नाही. नंतर तसला काळा पिवळा नसतो का ते तसला आणता येईल. राहू दे तात्पुरतं. नाही पण बरोबर वाटतं एवढं पण काही नाही, असं खालीवर वाटत नाही. बरोबर पडदा लावून घ्यायचा का? असा पडदा लावून घे ना म्हणजे बघू कसं दिसतंय. मग त्याच्या पाठीमागं काय लावायची गरज नाही आपल्याला. मग सगळं
ते पुढं शो करता येईल आपल्याला, मागचं तसंच राहून द्यायचं. त्या खिडकीला काय लावायची गरज नाही मग. हां घे पडदा लावून. हळूच हळूच इकडून, हां तसं इकडून घे थोडं, इकडून बस. पलीकडून बी लावून हळूच लाव. इथं ही याला अडकलंय का? हां चिटकावले त्याला मी. थांबा बघ आता. कशाला चिटकावलं मग? असं प्लेन घे, असं हे होईल ना, दिसत नाही व्यवस्थित. घे थोडं जवळ अजून बस. आणि त्याला काय तेव्हा हां कशी पिन लावायची इथं, आणि मग बाकीचं डेकोरेशन काय असेल ते पुढं करायचं. छान वाटतंय उलट काढून पण. डार्क बघ बरं किती भारी दिसते हे का, बघ किती छान वाटतं असं. आणि हा आहे पुढचा व्हिडिओ. तर ज्या दिवशी गुरुपुष्यामृत होतं त्या दिवशी सकाळपासूनच माझी खूप धावपळ होती. माझा उपवास होता आणि मी बाहेर जाऊन मार्केटला जाऊन श्री दत्त महाराजांचा फोटो वगैरे घेऊन आले होते. फुलं वगैरे, केळी, प्रसाद सगळं घेऊन आले. त्यानंतर मी काही दिवसभर व्हिडिओ शूटच केला नाही. डायरेक्ट संध्याकाळी पूजा वगैरे मांडल्यावर व्हिडिओ शूट केला. तर मी जवळजवळ 3-3:30ला पूजा करण्यास बसले होते. तर या ठिकाणी माझा संकल्पयुक्त गुरुवार चालू आहे, दत्त महाराजांचे 11 गुरुवार. तर त्यापैकी माझा 3रा गुरुवार होता. आणि ते या ठिकाणी बघा किती सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. तर हे पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार होती मी पूजा वगैरे मांडताना. पण काय होतं की माझ्याकडे एक स्टँड आहे, तर त्याला सारखे कॅमेरा हलतो आणि मग नंतर मला एकटीलाच सगळं हे करावं लागतं. त्याच्यामुळं काही लागलं तर वस्तू सारख्या आणायच्या, उठायच्या, बसायच्या. त्यामुळे मग मला ती जमत नाही. तर म्हटलं अगोदर पटपट सगळी पूजा करून घेऊ आणि नंतर मग तुमच्याशी शेअर करते. तर या ठिकाणी माझा स्वयंपाक अजून बाकी आहे. तर संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजलेले आहेत. तर 3 वाजल्यापासून मी सगळं आवरून घेतलं. अगोदर सगळी घरं साफसफाई केली, पसारा सगळा व्यवस्थित जिथल्या तिथे लावून ठेवला आणि मग त्यानंतर किचनवरची भांडी वगैरे घासून मग त्यानंतर पूजा केली. तर ह्या वर्षी श्रावण महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आला होता. तर अत्यंत पवित्र आणि एकदम सुंदर असा हा दिवस होता आजचा. तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करू, ज्या काही आपण देवाची भक्ती करतो, तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर या ठिकाणी बघू शकता मी छान अशी गुरुवारची पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि हे सर्व तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला असता, पण कारण कामामुळे मला काही जमत नाही एकटीला. तर बघा या ठिकाणी संध्याकाळचे आता जवळजवळ 7:15 वाजलेले आहेत. पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मी थोडासा चहा करून पिते, कारण मला खूपच थकल्यासारखं झालेलं आहे आणि उपवास दिवसभर असल्यामुळे मग मी खिचडीसुद्धा खात नाही उपवासाला. तर आता चहा वगैरे घेतला, नंतर मी स्वयंपाक बनवला. स्वयंपाकामध्ये गवारीची भाजी, मेथीची भाजी, डाळ भात आणि हे लाडू जे आहे बाहेरूनच आणलेले होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की